आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एपिस्टीन फाईल प्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसकडून रास्ता रोको. एपिस्टीन फाईल्समधून समोर आलेल्या धक्कादायक आणि देशाला हादरवणाऱ्या खुलाशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार जाणीवपूर्वक मौन बाळगत असल्याचा निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं पुण्यात बालगंधर्व चौक इथे तीव्र आंदोलन आणि निदर्शन तसंच रास्ता रोको करण्यात आलं. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यावेळी युवक काँग्रेसचे प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन, निरीक्षक ॲडव्होकेट विवेक गावंडे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, प्रथमेश अबनावे, गणेश उबाळे, राहुल शिरसाट, आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, ॲडव्होकेट अविनाश सोळुंके, अथर्व सोनार, पुष्कळ अबनावे, आदिनाथ केदार, सद्दाम शेख, स्वप्नील गायकवाड, निशांत देशमुख, यश कोलते, विक्रांत धोत्रे, विकास सपनार, दिनेश सरताळे, रेहान बाबुडे आदी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. लोकशाही व्यवस्थेत प्रश्न विचारणं हा गुन्हा नसून सरकारकडून सत्य दडपण्याचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शिवराज मोरे यांनी आक्रमक आरोप केले. तसेच अक्षय जैन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत इतक्या संवेदनशील विषयावर पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकार भूमिका स्पष्ट करत नाही हे अत्यंत भयानक आणि संशयास्पद आहे. आम्हाला ठोस माहिती आहे की मोदी सरकार आणि अमेरिकन सरकारमध्ये पडद्यामागे बार्गेनिंग सुरू असून त्याचाच परिणाम म्हणून भारतानं अमेरिकेवर कोणतेही शुल्क लावू नये यासाठी सौदेबाजी केली जात आहे. देशाच्या सार्वभौमत्वापेक्षा सत्तेची खुर्ची महत्वाची मानणारे हे सरकार आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.